नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण थोडक्यात माहिती घेऊया. सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला तिथे कोणते खत टाकायचे आहे. तर आपण जर बघितलं तर DAP म्हणजे आपल्याला एकरी 50 किलो टाकायचा आहे, म्हणजे पेरणी करण्याच्या वेळेस. आणि आपण किंवा आपल्याला 10-26-26 या खताचा सुद्धा तिथं वापर करता येणार आहे. म्हणजे DAP नसेल तर आपल्याला 10-26-26 घ्यायचा आहे, किंवा आपल्या तिथं 20-20-0 सुद्धा घेता येते. आणि आपण जर बघितलं तर बीज प्रक्रिया सुद्धा आपल्याला तिथे करून घ्यायची आहे. म्हणजे बीज प्रक्रिया करताना आपल्याला तिथे रायझोबियम किंवा PS जीवाणूची आपल्याला तिथे प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण जर बघितलं तर सोयाबीन आपण ज्या रानामध्ये पेरतो त्या रानामध्ये आपल्याला तिथे शेणखत टाकणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला तिथे 10 ते 12 बैलगाड्या आपल्याला तिथे शेणखत टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कुजलेले आपल्याला चांगले तिथे शेणखत टाकून घ्यायचं, तेव्हा आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे फायदा मिळणार आहे. आपण जर बघितलं तर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी आपल्याला हे काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजे आपलं सोयाबीनचं बी जास्त खोलवर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलवर पडणार नाही याची काळजी घेणे आहे. म्हणजे किंवा आपण ट्रॅक्टरनं किंवा पेरले तरी पण, किंवा बैलाच्या सहाय्यानं जरी आपण पेरले तरी आपल्याला ते जास्त खोलवर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला सोयाबीनचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.